वंदे भारत ट्रेनमध्ये तुमचं स्वागत आहे। भारतातील पहिली इंजिन रहित सेमी हाय स्पीड ट्रेन 160 किलोमीटर तासी वेगाने पळणारी सक्षम आणि अधिकतर 180 किलोमीटर पर धावणारी ट्रेन। या ट्रेनची मॅन्युफॅक्चरिंग मधील इंटिग्रल फॅक्टरीमध्ये बनवलेत फक्त 18 महिन्यामध्ये। कम्फर्टेबल सीटपासून GPS पॅसेंजर इन्फॉर्मेशन, CCTV कॅमेराज एक्झिक्युटिव्ह क्लासला खास बनवते। यामध्ये लागलेले 180 डिग्री बंद फिरणारे रिक्लायनिंग चेअर, मोबाईल चार्जिंग पॉईंट, डिफ्यूज लाइटिंग आणि रीडिंग लाईट, ऑटोमॅटिक स्लायडिंग डोअर जे केवळ थांबल्यावरच उघडतात। ट्रेनची सर्वात खास बात म्हणजे बाकीच्या रेलगाड्या मुंबई ते गोवा 14 ते 15 तासात पोहोचवतात, ते वंदे भारत 10 तासामध्ये पोहोचवते। या साऱ्या गोष्टी बनवतात हिला एक ॲडव्हान्स ट्रेन। तुम्हाला माहीत आहे ही ट्रेन बनवली आहे भारतामध्ये। वंदे भारत एक्सप्रेस भारतातील पहिली इंजिन रहित सेमी हाय स्पीड ट्रेन। तर हे आहेत प्राध्यापक मधु दंडवते, कोकण रेल्वेचे शिल्पकार, आणि हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हे कणकवली स्टेशन आहे। कणकवली मी आज लवकर आलो कारण ट्रेन आहे 2:20ची, पण आमच्या इथून गाड्या भेटत नाही लवकर, त्यामुळे तुम्ही 1 तास आधीच आलो। 1 तास थांबावं लागेल इकडे टाईमपास करत। थांबतो पुढे डबायच्या इकडे, थोडं फोटोशूट वगैरे करतो। इकडे बसणार गेल्या बसणार। हे आमचं कणकवली स्टेशन। कणकवली रेल्वे स्टेशन हे मुंबई साईडला जाते आणि ही साईड गोवा साईडला। प्लॅटफॉर्म नंबर 2 समोरचं। तिकडे एक मुंगूस चाललाय, झूम करतो, दिसलं का? एवढं सुरू होतं अजून
गाड़ी नंबर 3 शून्य मडगाव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत कृपया लक्ष द्या. मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 2223 शून्य मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस. या गाडीवर डबे या क्रमांकावर आहे 3 5 10 3 0 11 3 3 12 3 4 13 3 5 14 एक्झिक्युटिव्ह क्लास 5 15 3 6 16 3 7 17 तर या बघूया इथली सिटिंग अरेंजमेंट. हे टेबल आहे, ते नाश्ता जेवण काय असेल ते करू शकतो. परत आपला लॅपटॉपचं काय वर्क असेल ते करू शकतो. इकडे फूड रेस्टसाठी ते पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो. पण एवढा स्पेस नाही तिकडे जेवढं आपल्याला हवा असेल तेवढा. आणि साईडला आहे ते बॉटल होल्डिंगसाठी आहे. आणि इकडे चार्जिंग पॉईंट येतात दोन, एक USB आणि एक नॉर्मल. आणि हे लाईटी आहेत, ह्याला फक्त सेन्सर आहे. ह्याला फक्त टच करायचा लाईट चालू होते, टच केला परत बंद होते. अशी लाईट आहे. तर मी इथे ड्रायव्हरच्या केबिनच्या इकडे आलेलो, पण तेव्हा लोकांनी मला शूट करायला दिलं नाही. कारण आता ते बोलतात रेस्ट्रिक्शन लावले आहेत, कारण तिथे सगळं कंट्रोल्स आहेत. आपण ट्रेनमध्ये थोडासा फिरू. हा स्टार्टचा डब्बा आहे. स्टार्टिंग डबा. हे डोअर वगैरे इथे जे 2 सीट्स आहेत ते फक्त बाहेर आहेत, म्हणजे बसायसाठी. हे इथे जेवण साईडला लेफ्टला इथे. परत एक बटन दाबलं परत चालू होतं. आणि ह्या सीट्स आहेत ना, ह्या फिरत नाही, फक्त स्टेबल असतात. ज्या दिशेने जायचं त्या दिशेनेच असतात, ते काय फिरू नाही शकत. हे जेवणासाठी आपण जे पॅसेंजर्स लोकांचं जेवण वगैरे असतं, नाश्ता वगैरे असतं, ते यामध्ये ठेवले जातात.
सर्वात इंटरेस्टिंग डब्बा म्हणजे हा एक्झिक्युटिव्ह क्लास का. ह्याच्या सीट्स आहेत ना ते पूर्ण रोटेट होतात आहे. ते बघा पुढची लोक आहेत ते करतात ते रोटेट. या सीट्स यांनी बघा रोटेट करून ठेवले. आज ट्रेन खाली आहे कारण सीझनला भरलेलीच असते ट्रेन. ह्या तिकीट पण मिळत नाही ट्रेनचा. हा सर्वात लास्टचा डब्बा आहे एंडचा. ते पण भरलेला आहे. लास्ट गाडीसाठी तर इकडे बघा मी आलो परत पुढे. नाश्त्याचा टाईम झाला संध्याकाळचा. रेडी करतात नाश्ता. हे वैभववाडी स्टेशन आहे आणि इकडे गाडी थांबत नाही पण क्रॉसिंग आहे त्यामुळे गाडी थांबली. या ठिकाणी क्रॉसिंग असेल आणि स्टॉप नसेल ना ट्रेनची डोअर ओपन नाही होत त्यामुळे मग ट्रेनमध्येच राहावं लागतं आतमध्येच. हे इकडे AC कंट्रोल आहे. कुठल्या डब्यामध्ये जास्त AC वगैरे झाले असेल आणि तुम्ही काय बोलले कंप्लेंट की AC जास्त आहे कमी वाढवा किंवा कमी करा असं तर इथून कंट्रोल सगळं होतं. आणि आता वैभववाडी स्टेशनवरून गाडी सुटली आहे. पाऊस पण थोडा थोडा चालू आहे. हे सेटिंगसाठी आहे. बाहेर कंटाळा आला तर मस्त डोअरच्या इकडे तिकडे आतमध्ये खूप थंड वाटतं म्हणून इथे बसलो बाहेर. तर मी असंच कंटाळा आला म्हणून सीटवर बसलो होता. बसल्या बसल्या मला झोप लागली. तर आता स्नॅक्स आलेत. मिनिया गोल्ड मँगो फ्रुटी लाय वगैरे स्नॅक्स. कचोरी, गिरनार चाय, मसाला चाय सॉरी, बिकाजी काय चिक्की, हँड सॅनिटायझर, काय चिवडा मिक्स आहे, टिश्यू आहे आणि केचप पण आहे, टोमॅटो केचप. हे कपमध्ये आहे ना ते गरम पाणी आहे. त्या गरम पाण्यामध्ये हे पॅकेट फोडून टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही स्टिक पण त्यासोबतच देतात. चांगलं मिक्स करून घेतले. बघू टेस्ट कशी लागते.
हा एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे सीट्स आहेत ना, त्या मला खाली दिसल्या. मग मी टीसींना विचारला की भेटेल का मला सीट एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये, आणि ते पण माझ्या ओळखीचे आहेत. मग मी विचारलं, नाही तर नसतं विचारलं. तर त्यांनी मला बोलले की भेटून जाईल सीट, मग अरेंज करून दिली त्यांनी मला. आता गाडी रत्नागिरी स्टेशनला आली. ते पण 2 मिनिटात थांबेल. पण मी काय बाहेर जाणार नाही, कारण डोअर लगेच बंद होतात. त्यामुळे भीती वाटते बाहेर खायला गेलं तर. तर आता एक्झिक्युटिव्ह क्लासचे सिटिंग अरेंजमेंट बघू. हे बटन आहे कोपऱ्यामध्ये, दाबला की सीट्स थोडं मागे होतात. हे फूड रेस्ट आहे. स्पेस चांगला आहे खूप, बघा दिसतोय स्पेस. आणि हे टेबल आहे इकडे. छोटा टेबल आहे, पण होऊन जाईल काम याच्यावर. ठेवून देतो बंद करून. आता काही काम नाही, दाखवण्यासाठी काढले गेलं बाहेर. याच्यातून लाईटी आहेत ना, त्या सेम तशाच चेअर कारमध्ये होते ना, तशाच. हे विंडोला सनशेड दिले, येऊ नये. फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये हे जे चेअर्स आहेत ना, 180 डिग्रीमध्ये अशा रोटेट होतात हे सीट. इकडे न्यूजपेपर पण येतो, पण न्यूजपेपरला काय ऑप्शन नाही. आपल्याला इंग्लिशमध्येच पेपर भेटेल. टाइम्स ऑफ इंडिया. आणि हे जे आहे ना, ते बॉटल होल्डिंगसाठी दिलं आहे. इकडे पण बॉटल घेऊ शकतो आपण. चला आता बाथरूम बघू एक्झिक्युटिव्ह क्लासचा. हा मोठा मिरर आहे. हे हँडवॉश आहे. आणि कमोड आहे. मोठा मिरर आहे याच्यात. अपोजिटचं टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट आहे. टॉयलेट आहे, सेम आहे. फ्लश लाईट में प्लस आहे. खाली डस्टबिन आहे. आणि हा मोठा मिरर सेम. आणि हे हँड ड्रायर. तर हे आता सूप आलेलं आहे. त्याच्यात पण गरम पाणी असतं. ते गरम पाणी दिलं त्यांनी. हे सूप आहे ना, टोमॅटो सूप. हे काय ब्रेड स्टिक. आणि हे अमूल बटर. ओके.
आता हे बनवून घेतो पटकन. ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगला मिक्स करून घ्यायचा. आतमध्ये बसून मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी डोअरच्या इकडे आलो. आणि आतला AC पण एकदम थंड आहे, त्यामुळे थंडी पण वाजत होती आणि थंडीमुळे थोडं डोकं पण दुखायला लागलेलं. जाऊन परत बसतो माझ्या सीटवर.
डायरेक्ट पनवेलला थांबेल. हळूहळू आता संध्याकाळ पण होत चालली आहे आणि काळोख पण पडत चालला आहे. त्यामुळे आता बाहेरचं शूट करणं जास्त काय पॉसिबल होणार नाही. आणि मला कंटाळा पण आला एकटा असल्यामुळे. पण सोबत असेल तर बोलून चालून टाईम निघून जातो. माझ्यासोबत कोणच नाही त्यामुळे खूप कंटाळा आला आहे. तर आता जेवण पण आलं आहे. 1 मिनिटात टेबल उघडून घेतो. जेवण आलंय तर जेवायला या. तर हे राईस आहे. बटाटा मटरची भाजी आहे. ह्यामध्ये पनीरची भाजी आहे आणि ह्यामध्ये डाळ आहे. चपात्या 2 क्लासिकचं दही आहे. हे काय वेट टिश्यू आहे जेवणात हात पुसायला. हे लोणचं आहे. मिक्स लोणचं अजिबात मला आवडत. तर मी व्हेजच पॅक घेतलेला आणि एक पाणी बॉटल दिलेली. आणि हे जेवल्यानंतर त्यांनी आईस्क्रीम दिले. दाखवू. हे बघा व्हॅनिला आईस्क्रीम. तर ओव्हरऑल जेवण खूप मस्त होतं. सुस्ती पण येते त्याला जेवल्यानंतर. तर आता पनवेल स्टेशन आलं आहे. पण मी जाणार आहे थोडं आता बाहेर थोडं डेअरिंग करून. जास्त लांब नाही ना. ढोरच्या इकडेच उभं राहील. पनवेल स्टेशन. चाललो मी आता सुटेल 1 मिनिटात गाडी. बंद झाली डोर. पुढील स्टेशन ठाणे. पुढील असं नसेल काय माहिती. पुढील मित्रांनो आता ठाण्याला गाडी पोचेल. माझा प्रवास इथपर्यंतच होता. आला पण ठाणे. चलो अभी उतरते हैं. तो उतरलो. ओव्हरऑल माझा प्रवास खूप मस्त झाला. मला खूप मजा पण आली. तर तुम्ही पण एकदा गाडीतून हा प्रवास करा. खूप मस्त गाडी आहे.
हा गार्डचा केबिन आहे इकडे. इकडे पहिले शूट करू देत होते पण आता काय माहिती बंदी केली शूट करायला. आता ट्रेन सुटेल. सुटली ट्रेन. चलो बाय बाय. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.